महाराष्ट्रात सध्या सर्वत्र अतिवृष्टीने थैमान घातले आहे. त्यामुळे बळीराजाच्या पिकाचे अतोनात नुकसान झालं आहे. त्यासाठी स्थानिक प्रशासन पंचनामे वगैरे करत आहेत. परंतु ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरला आहे, त्यांनी ऑनलाईन क्लेम करायचा की नाही या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे. चला तर मग सुरू करूया. शेतकरी मित्रांनो, तुम्ही सध्या संभ्रमात आहात की क्लेम करायचा की नाही. बऱ्याच लोकांनी सांगितले की क्लेम केला तरी काही फायदा नाही. हे काही अंशी अगदी खरं आहे. तुमच्या कृषी मंडळात नुकसान दाखवली असेल तरच तुम्हाला आता पीक विमा मिळेल. ते कसं, चला तर मग बघूया. तुमच्या कृषी मंडळातील मागील 5 ते 7 वर्षाचं सरासरी उत्पन्न आणि चालू वर्षातील सरासरी उत्पन्न याच्यामध्ये किती प्रमाणात घट निर्माण झाले आहे त्याच्या आधारावर तुमचा क्लेम बनेल. आणि त्या मंडळातील ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे त्याचा किती क्लेम बनतो त्या आधारावर तुम्हाला पीक विमा वितरित केला जाईल. थोडक्यात काय तर सरकारने जाहीर केले की या कृषी मंडळात नुकसान झालं आहे, त्यावेळी समजायचं की आपल्याला पीक विमा मिळून जाईल. त्यामुळे तुम्ही क्लेम केला आणि नाही केला काही हरकत नाही. तरी तुम्ही खबरदारी म्हणून तुमच्या गावातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक यांना माहिती द्या. जर तुमचं नुकसान झालं असेल तर त्यांचं मार्गदर्शन घ्या, त्यांच्या संपर्कात राहा. पुढे मी ऑनलाईन पीक विमा क्लेम कसा करायचा ते सविस्तर स्टेप दाखवले आहेत. तुम्ही ऑनलाईन सुद्धा क्लेम करून घ्या. आपलं प्ले स्टोअर ॲप ओपन करा. सर्च बॉक्समध्ये टाईप करा क्रॉप इन्शुरन्स. आपल्यासमोर ही अधिकृत ॲप येईल, ही डाउनलोड करा. डाउनलोड झाल्यावर ॲप ओपन करा. लॉग इन बटनावर क्लिक करा. या ठिकाणी तुम्ही जो मोबाईल नंबर पीक विमा भरताना दिला असेल तो टाका. लॉग इन विथ OTP वर क्लिक करा. तुमचा मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, तो टाकून व्हेरीफाय बटनावर क्लिक करा. वरती तुमचं नाव दाखवलं जाईल. माय पॉलिसीजमध्ये पीक विम्याची सगळी डिटेल माहिती दाखवली जाईल. आता आपल्याला क्लेम करायचा आहे, त्यासाठी क्रॉप लॉस इंटिमेशनला क्लिक करा. राज्य निवडा. खाली सीझनमध्ये खरीप ऑप्शन निवडा. सध्या खरीप हंगाम चालू आहे त्यामुळे सीझन चालू हा खरीप आहे, त्यामुळे खरीप निवडा. इथं स्कीममध्ये तुम्ही कोणत्या स्कीममधून पीक विमा अर्ज केला होता ते स्कीम निवडा. खाली चालू वर्ष निवडा आणि प्रोसीड बटनावर क्लिक करा. इनिशिएट न्यू क्रॉप लॉसवर क्लिक करा. या ठिकाणी पॉलिसीज दाखवल्या जातील. तुम्ही जेवढ्या पिकासाठी पीक विमा काढला असेल तेवढ्या दाखवल्या जातील. ज्या पिकाचं नुकसान झालं असेल तो गट नंबर निवडा. या ठिकाणी पॉलिसी डिटेल दाखवले जातील, जसं तुमचं नाव, पॉलिसीज नंबर, इन्शुरन्स कंपनीचं नाव. खाली येऊन तुमचं ज्या पिकाचं नुकसान झालं आहे ते पीक निवडा. त्यावर क्लिक करा आणि प्रोसीड बटनावर क्लिक करा. इथं आपल्या शेताच्या चारी कोपऱ्यावर जाऊन 4 फोटो अपलोड करा. इथं पिकाच्या जवळ जाऊन क्लोज फोटो घ्या. खाली 10 ते 15 सेकंदाचा एक व्हिडिओ काढा आणि अपलोड करा. सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. लॉस लेवलमध्ये जर तुमच्या एकच शेताचे नुकसान झालं असेल तर लॉस ॲट इंडिव्हिज्युअल फॉर्म हा ऑप्शन निवडा. एकापेक्षा जास्त शेताचे नुकसान झाले असेल तर लॉस ॲट मल्टिपल फॉर्म हा ऑप्शन निवडा. क्रॉप स्टेजमध्ये नुकसान झाले तेव्हा तुमचे पीक उभे होते की कापलेले ते निवडा. इव्हेंट डिटेलमध्ये तुमचं नुकसान ढगफुटीमुळे झालं की लँडस्लाईड, या ठिकाणी तुमच्या पिकाचे नुकसान कशामुळे झाले ते निवडा. इव्हेंट डिटेलमध्ये सिलेक्ट ओदर इव्हेंटमध्ये अतिवृष्टी, ढगफुटी यासारख्या घटना येऊन जातील त्या निवडा. इव्हेंट डेटमध्ये घटना कधी आणि कोणत्या तारखेला झाली ते सिलेक्ट करा. ॲड कॉमेंटमध्ये हॅवी रेनफॉल, क्लाउड बर्स्ट, तुमच्या पिकाचे नुकसान कशामुळे झाले ते थोडक्यात लिहा. खाली सबमिट बटनावर क्लिक करा. आता आपण बघू शकतो युअर इंटिमेशन हॅज बीन रजिस्टर्ड सक्सेसफुली. खाली डॉकेट नंबर आला आहे, तो सेव्ह करून ठेवा. अशा प्रकारे आपण क्रॉप इन्शुरन्सद्वारे क्लेम करू शकतो. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.